लोकसभा निवडणुकीसाठी महायुती तयारीला लागलेली असताना सोलापूर मतदारसंघात मात्र अद्यापही शांतता दिसून येते। पुन्हा इथून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची शक्यता कमी असं मानलं जात असताना मग त्यांना पर्याय कोण असा सवाल चर्चेत आहे। कौन बनेगा सोलापूर का खासदार असा सवाल आता चर्चेत आहे। काँग्रेसकडून भावी खासदार म्हणून प्रणिती शिंदे यांचे फलक झळकले। भाजप अर्थात महायुती आघाडीवरती मात्र अद्यापही शांतता दिसून येते। काही नावं चर्चेत असावी आणि त्याची खात्री पटावी अशी देखील परिस्थिती नाही। लोकसभा निवडणुकी दरम्यान अमर साबळे नेहमीच इच्छुक म्हणून समोर येतात। बाकी राम सातपुते यांचीही चर्चा होते। या पलीकडे इथं थंडा मामला पाहायला मिळतो। सोलापूर मतदारसंघ भाजपकडे आहे। पक्षानं राज्यातून 45 जागांचं टार्गेट ठेवलंय, तेव्हा सोलापुरातून लढणार कोण अशी चर्चा जोर धरते। डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे इथले विद्यमान खासदार, मात्र अपेक्षित कामगिरी ते साधू शकले नाहीत। शिवाय जात प्रमाणपत्राच्या गर्तेत ते सापडलेत। लिंगायत समाजातील त्यांचं स्थान यावर पक्ष पुन्हा त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता तशी कमीच। मग महाराजांना ऑप्शन कोण हे पाहणं महत्वाचं आहे। गत निवडणुकीत जयसिद्धेश्वर महाराजांना आखाड्यात उतरवून भाजपानं सर्वांना तसा धक्का दिला होता। तसं धक्का तंत्र यंदाही दिसणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सोलापुरात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आजवर लढती झाल्या। मागील वेळी वंचितनं देखील आव्हान उभं केल्यानं तिरंगी लढत झाली। आता खास करून भाजपा विरुद्ध विरोधी पक्ष एकवटलेले असताना एक एक जागा महत्वाची मानली जाते। सोलापूरचा गड कायम राखण्याची जबाबदारी पक्ष कोणावर सोपवतो हे पाहणं आता औत्सुक्याचं आहे। यातही रिपाईकडून सोलापूर आणि शिर्डीची झालेली मागणी देखील दुर्लक्षित करून चालत नाही।